सुरुवातीच्या काळात असे कुठले मित्र भेटले की ज्यांनी मदत केली म्हणता येईल किंवा पाठिंबा दिला? थोडी म्हणजे काय म्हणतात की रुळायसाठी आपल्याला गरज असते ना कुठल्या तरी आधाराची, मैत्रीची. खूप खूप आहेत. म्हणजे एकतर मी, शरद आणि आनंद अभ्यंकर हे तर आमचं त्रिकूट फारच घट्ट आहे. आजही आहे. आज दुर्दैवानं त्यातला आनंद आमच्यात गेली काही वर्ष नाही आहे. फार फार दुःख जर गोष्टीचं कुठल्या होत असेल तर आनंद आमच्याबरोबर नाही आहे ह्याचं. कारण वी रिअली मिस हिम सो मच. कारण प्रॅक्टिकली रोज फोनवर तरी बोलायचं किंवा भेटायचं हे आमचं असायचं जगायचं. आज शरद खूप मोठा झाला आहे, खूप बिझी आहे, खूप काय काय करतो. पण आजही वी शेअर द सेम बॉन्ड. आणि आम्ही दोघं भेटलो आणि आनंदचं नाव निघालं नाही असं होत नाही कधीच होत नाही. म्हणजे अगदी परवा मी पुरुष नाटकाला गेलो होतो त्यानंतरसुद्धा आमच्या डोळ्यांमध्ये एकमेकांना कळलं की अरे आनंद नाही यार. हे मात्र आम्ही मिस करतो खूप. आणि हे सारखं कुठेतरी बोलायची सोशल मीडियावर टाकायची वगैरे आमची दोघांची कारण हे आमचं खूप प्रायव्हेट आहे, आमचं आपापसातलं आहे. तर ही दोघं तर फारच जवळ होतीच. म्हणजे आनंद तर खूपच जवळ होता, आम्हाला सिनियर होता तो. आणि आम्ही खूप कामही एकत्र केलं, अगदी घरगुती संबंध होते. त्यानंतर प्रत्येक ज्या लोकांबरोबर कामं केली, स्मिताताईंबरोबर असेल, वंदनाताईंबरोबर, ही सगळी खूप मोठी माणसं आहेत. या लोकांनी कधी आम्हाला असं नवीन आहे आपल्याला काही येत नाही आहे असं कधी फील होऊच दिलं. अरुण नलावडे, माझ्या पहिल्या नाटकामध्ये अरुण नलावडे माझ्याबरोबर होते आणि ते 5 भूमिका करायचे. आणि काय अफलातून एनर्जी आणि काय अफलातून कसं ते करायचं हे बघतच आम्ही म्हणजे असं आश्चर्यचकित व्हायचो. पण ऑफ स्टेज इतका प्रेमळ, इतका साधा, इतका पापभिरू माणूस